आपल्या मुलानं पारंपरिक पदवीचं शिक्षण घेण्यापेक्षा वेगळं काही करावं आणि लगेच स्वतःच्या पायावर उभं राहावं असं अनेक पालकांना वाटतं। त्यासाठी बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात BBA आणि बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अर्थात BCA या पदवी अभ्यासक्रमाचा तुम्ही नक्की विचार करू शकता। BBA आणि BCA हे दोन्ही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगात यशस्वी होण्यासाठी उत्तम पर्याय आहेत। योग्य कौशल्य, अनुभव आणि पुढील शिक्षणाच्या मदतीनं या क्षेत्रांमध्ये उज्ज्वल भवितव्य घडवता येऊ शकतं। काय आहे माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। BBA आणि BCA हे दोन्ही अभ्यासक्रम सध्या खूप लोकप्रिय आहेत। 2023 पासून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद अर्थात AICTE ने याच्या प्रवेशासाठी CET परीक्षा अनिवार्य केली आहे। ही CET परीक्षा 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे विद्यार्थी देऊ शकतात। बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की PCM किंवा PCMB ग्रुपची CET दिल्यानंतर BBA ला किंवा BCA ला प्रवेश घेता येतो, परंतु असं नाहीये। BBA आणि BCA प्रवेशासाठी संबंधित अभ्यासक्रमाचीच CET देणं आवश्यक आहे। आता BBA नंतर कोणत्या क्षेत्रात उच्च शिक्षण व करिअर करण्याची संधी मिळू शकते ते पाहूयात पुढील प्रमाणे। पहिलं, BBA नंतर MBA हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे। मार्केटिंग, फायनान्स, HR ऑपरेशन्स, इंटरनॅशनल बिझनेस यामध्ये MBA करण्याची संधी उपलब्ध आहे। दुसरा आहे बँकिंग, विमा, रिटेल, मार्केटिंग, सेल्स या क्षेत्रात नोकरीच्या संधी। ऑपरेशन मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, HR असिस्टंट या पदावर काम करता येतं। तिसरा आहे सरकारी नोकऱ्या, UPSC, MPSC, स्टाफ सिलेक्शन कमिटी, बँकिंग परीक्षा, रेल्वे भरती इत्यादींसाठी अर्ज करता येतो। चौथा आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी BBA अभ्यासक्रम उपयोगी ठरतो। पाचवा आहे डिजिटल मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स आदी क्षेत्रात शॉर्ट टर्म कोर्सेस तुम्ही करू शकता। यानंतर BCA नंतर कोणत्या क्षेत्रात उच्च शिक्षण व करिअर करण्याची संधी मिळू शकते ते पाहूयात। BCA नंतर MCA करून IT क्षेत्रात वरिष्ठ पदांवर काम करता येतं। पहिला आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, जावा, पायथॉन, नेट, वेब डेव्हलपमेंट शिकून IT क्षेत्रात नोकरी मिळवता येते। दुसरा आहे डाटा अॅनालिस्ट, सायबर सिक्युरिटी, AI/ML मध्ये ऍडव्हान्स कोर्सेस करून तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची संधी मिळवता येते। तिसरा आहे IT सपोर्ट, टेक्निकल सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, IT कंपन्यांमध्ये हेल्प डेस्क किंवा टेक्निकल सपोर्टसाठी BCA च्या विद्यार्थ्यांना चांगली मागणी आहे। चौथं, सरकारी नोकऱ्या, बँक परीक्षा तसेच विविध सरकारी परीक्षांना बसता येतं। पाचवं आहे फ्रीलान्सिंग तसेच ऍप डेव्हलपमेंटची कामे करता येतात। सहावं आहे स्वतःचे प्रोजेक्ट्स तसेच ऍप आणि वेबसाईट निर्माण करून पैसे कमवण्याची संधी मिळू शकते। तर कशी वाटली ही माहिती हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।